हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण निबंध वाचणार आहोत. बघा, हा माझा आवडता ऋतू नाव आपल्याला ठेवायचं आहे. आता इथे कसले मुद्दे आहेत बघा. ऋतुचक्र, 6 ऋतू, नवजीवन जीवन देणारा वर्षा ऋतू आवडता. जूनमध्ये शाळेचा प्रारंभ, त्याचवेळी वर्षेचे आगमन. किमयागर, पावसानंतर निसर्गात होणारे बदल, पावसाची विविध रूपे, पावसावर अवलंबून असलेले जीवन. ऋतुराज, हे मुद्दे आहेत, त्यावरून हा निबंध आहे. मग पावसावर आहे म्हणजे माझा आवडता ऋतू पावसाळा. चला तर मग मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असे 6 ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतूमध्ये वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो म्हणजे खूप आवडतो. आपण आपल्या भाषेत लिहायचं. तर पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. हे बघा, असं हे थोडं झालं ना की निबंध पाडायचा. म्हणजे असे बघा, 2 बोट जागा सोडून किंवा 1 बोट जागा सोडून सुरू केलं, एवढं झालं. हे तुमच्या ओळी 4 तरी होऊन 2-3 तरी 3-4 तरी होणारच. नंतर जागा सोडायची, पुन्हा पॅरेग्राफ काढायचा. असं पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे, कारण तो हवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन, पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो. उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात. सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसासे टाकत असते. सर्व पशु देखील थंडगार सावलीचा निवारा शोधत असतात आणि त्याच वेळी पाऊस येतो धो धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमात गारवा शिरतो. चराचर सृष्टी तृप्त होते. असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही? बघा, पावसाळा ऋतू का आवडतो? तर हवासा वाटतो. हवासा कारण काय? गरमीच्या दिवसात हे बघा, डोक्यावर रणरणणारे ऊन म्हणजे खूप ज्यावेळी कडाक्याचं ऊन असतं. पायाखाली तव्यासारखी, म्हणजे तवा बघा, चपात्या भाजतो आपण, तवा कसा गरम असतो, तर तशी तापलेली जमीन असते. मानेवर अंगावर चपापणाऱ्या घामाच्या धारा, खूप घाम येतो की नाही उन्हाळ्यात, तर त्यावेळी जीव नकोसा वाटतो. आणि उकाड्याने म्हणजे गरमीने हैराण, म्हणजे वैतागलेली माणसं असतात, गरमीने हैराण झालेली असतात. आणि त्यावेळीच तो पाऊस येतो. जूनमध्ये येतो की नाही, मेच्या शेवटला. मग एवढ्या गरमीच्या वेळी येतो, म्हणून तो कोणाला नकोसा वाटणार? हवासाच वाटणार ना. असा तर बघा पुढे, जूनमध्ये शाळा सुरू होते. जूनमध्ये शाळा सुरू होते, त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा गणवेश, नवी पुस्तके आणि नवी छत्री, या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. उल्हासाने म्हणजे आनंदाने भरलेले असते. सगळं नवीन भेटतं ना आपल्याला. त्याचवेळी हा चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. बघा कसं वर्णन केलं ते. त्याचवेळी हा चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. लक्ष द्या माझ्या वाचण्याकडे, शब्दावर, कारण काही सगळं दिसणार नाही आहे व्यवस्थित. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. कोणासोबत? पावसासोबत. हा वाटेत चैतन्यशाली दोस्त भेटतो म्हणजे कोण भेटतो? पाऊस भेटतो. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या, तऱ्हेतऱ्हेचे रेनकोट,
यामुळे शाळेकडे जाणारी वाट रंगांनी फुलून जाते. बघा कसं वर्णन. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या, तऱ्हेतऱ्हेचे म्हणजे वेगवेगळे रेनकोट, यामुळे शाळेकडे जाणारी वाट रंगांनी फुलून जाते. वाटेत की वाटते की जणू ती वाटच आपल्यासोबत उल्हासाने शाळेत येत आहे. लक्षात? आपल्याला काय वाटतं की आपल्यासोबत ती वाट पण आपल्यासोबत शाळेत येते आहे असं. हा पाऊस मोठा जादूगार आहे. तो वृक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमलीसारखी हिरवळ पसरते. वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात. शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. खळाळणारे ओढे नाले सगळीकडून धावत जातात. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते. कसं बघा, सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते. वृक्ष म्हणजे मोठी झाडं, ज्यांचे खोड मोठं असतं त्यांना वृक्ष म्हणतात. रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकते. ज्यावेळी गरमी असते आणि पाऊस येतो मग सृष्टीच बदलते, कारण पाणी भेटल्यामुळे सगळीकडे हिरवळ, मखमलीसारखी हिरवळ पसरते. तर वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात. वृक्षवेली म्हणजे वृक्ष म्हणजे खूप मोठे झाड, खोड मोठं असतं ते. वेली म्हणजे आधाराने चढतं, त्यांना आधार लागतो अशा ते वेली चढतात. माहीत आहे ना, कारली, दोडकी, काकडी या वेली असतात त्यांच्या. आणि झुडुपे म्हणजे छोटी तुळशीची झाडं कशी जी छोटी असतात ना, त्यांना झुडुपे म्हणतात. आलं लक्षात? याच्यावरून हे मी आपलं सांगितलं तुम्हाला थोडंसं. तर खळाळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते. स्नान म्हणजे आंघोळ. पाऊस पडतो त्यामुळे त्याला वर्णन केलं असेल, आंघोळ करतात ना. तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. सर्व सृष्टी आंघोळ करून टवटवीत असल्यासारखी वाटते, असं लिहू शकता. सगळी खळाळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. म्हणजे हे आपले ओढे नाले भरतात ना पाण्याने आणि सगळीकडे वाहतात, म्हणून धावत असतात. असे शब्द घालायचे असतात निबंध लिहिताना. या पावसाची रूपे तरी किती. कधी तो थुई थुई नाचत येतो, कधी रिमझिम येतो, कधी तो धो धो कोसळतो, तर कधी प्रचंड गडगडाट करत विजांचा चकचकाट करत धुवाधार बरसतो. बघा, पावसाची रूपे तरी किती सांगायची. कधी तो थुई थुई नाचत येतो, म्हणजे मजा वाटते आपल्याला त्या पावसात. रिमझिम येतो, कधी तो धो धो कोसळतो, म्हणजे खूप मोठा येतो ना पाऊस, खूप कोसळतच राहतो म्हणून त्याला धो धो कोसळतो म्हटलं. तर कधी तो प्रचंड गडगडाट करत असतो, म्हणजे गडगडाट होतो ना, आकाशात ढग वाजतात की नाही, विजांचा चकचकाट म्हणजे चमकतात विजा. त्यावेळी कसं एकदम धुवाधार म्हणजे धूर पसरल्यासारखं वातावरण असतं ना, म्हणून धुवाधार म्हटलं आहे त्याला. बरसतो, एकसारखा बरसतो, समोरचं काही दिसत नाही. एखाद्या प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात. एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात म्हणजे दिसतात. भर दिवसा जणू रात्रच सुरू होते, म्हणजे दिवसाची सुद्धा रात्र असल्यासारखं वाटतं असं. पाऊस पडून गेला की धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते, अचानक उघडीप येते, तेव्हा सर्वत्र हिरवागार गालिचा पसरल्यासारखे वाटते. पाहावे तेथे
पाहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते. पाहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते. क्वचित सूर्याला पावसाची मौज लुटायची लहर येते. क्वचित सूर्याला पावसाची मौज लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो. बघा कसं म्हटलंय ते. क्वचित म्हणजे कधीतरी अशी त्याला सूर्याला काय लहर येते पावसाला पाहायची, पावसाची मजा लुटायची. कारण कसं पावसाचे दिवसले की ढग असतात ना भरपूर, सूर्य कुठे दिसतो, मग मध्येच कधीतरी दिसतो ना सूर्य, म्हणून तसं म्हटलं ते की क्वचित त्याला पावसाची मजा लुटण्याची लहर येते असं. मग तो नभांगणात उतरतो म्हणजे आपल्याला दिसतो तो थोडासा नभांगणात उतरतो असं. त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात. आणि काय आश्चर्य, आकाशात ते मनोहारी इंद्रधनुष्य तरळू लागते. बघा, आणि काय आश्चर्य, आकाशात ते मनोहारी इंद्रधनुष्य तरळू लागते. बघितलात का कधी इंद्रधनुष्य? सप्तरंगी, ताना पिनी पाजा, सप्तरंगी असते ते, मस्त दिसतं. आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात. आता बालकवींच्या ओळी वाचूया, बघूया काय आहेत त्या. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला असे, मंगलतोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. बघा, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला असे, मंगलतोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. असा सुखदाता पावसाळा सर्व सृष्टीचा पोशिंदाही आहे. तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरती मातेला सुजला सुफला बनवतो. 4 महिन्यात हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. म्हणूनच मी म्हणतो की वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा सर्व ऋतूंचा राजा आहे. असा सुखदाता पावसाळा सर्व सृष्टीचा पोशिंदाही आहे. सर्व सृष्टीचा म्हणजे झाडावेली काय ते सगळं, झाडं पेडं सगळी, त्यांना पण, प्राणी, तलाव भरतो. आपल्याला पाणी भेटतं की नाही तलाव भरल्यामुळे. धरणं भरतात. त्यावेळी उन्हाळ्याच्या दिवशी पाणी भेटत नाही, त्यावेळी शेतीसाठी पाणी वापरतात पावसाचं, होय ना. म्हणून तो सर्व 4 महिन्यात हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. कारण शेतकरी धान्य पिकवतो. वर्षभराला हवं तेवढं धान्य भेटतं की नाही. पाऊस वर्षभर आपल्याला पुरेल असं पाणी भेटतं आपल्याला. पाऊस असतो म्हणून येतो, म्हणूनच तर 4 महिन्यात ते पावसाचं पाणी तलावात साचतं. म्हणून तर आपल्याला भेटतं ना पाणी प्यायला. नळाला पाणी येतं कुठून नाही तर असं. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया.